नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सेवक मल्लिक तुमच्या सर्वांचं पुन्हा एक वार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो धडा सुरू केलेला आहे, ओके, धडा क्रमांक 3 अंकगणित श्रेणी याचा सर्व संच 3.3 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। ओके, तो पण वन शॉट मध्ये। याआधी सर्व संच 3.1 आणि 3.2 मी संपवलेले आहेत। अजूनपर्यंत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा। आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला दिसत असेल, ओके, त्यावर देखील जॉईन व्हा, कारण की त्या ठिकाणी देखील बघा मी नोट्स आणि वेगवेगळे अपडेट्स टाकत असतो। ओके, चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व संच 3.3 ज्या टॉपिक वरती आधारित आहे, सर्वात पहिले तो टॉपिक बघूया। ओके, काय टॉपिक आहे? अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज। जी अंकगणित श्रेणी आपण शिकलो, अंकगणित श्रेणी म्हणजे काय? जिच्या दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर असतो तिला आपण अंकगणित श्रेणी असं म्हणतो। एकदम करेक्ट आहे। आता त्या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज शिकायचे। मागच्या सर्व संचामध्ये शिकलो अंकगणित श्रेणीचे n वे पद कसं काढायचं। त्या ठिकाणी tn चा फॉर्म्युला होता, tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d। आता या ठिकाणी बघा एक फॉर्म्युला आहे आणि जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती कन्फर्म प्रत्येक वेळेस क्वेश्चन आलेले आहेत। ओके, याला मी मोस्ट इम्पॉर्टंट करतो, मोस्ट इम्पॉर्टंट। एवढा एकच फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे। आता मुलं म्हणतील मग एवढे सगळे फॉर्म्युले दिले कशाला? ते दिलेत यासाठी की बुक मध्ये तुमच्या दिलेले आहेत म्हणून। ओके, तुम्हाला वापरायचे असले तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरायचे तर तरी चालतंय। तर बघा, सर्वात प्रथम हा फॉर्म्युला आपण बघूया। काय आहे? एस बरोबर, एस चा अर्थ होतो सम, एस चा अर्थ काय होतो? सम। ओके, आणि सम चा अर्थ होतो बेरीज, बरोबर का? सम चा अर्थ होतो बेरीज। म्हणजे आपल्याला काय काढायची? बेरीज काढायची। जिथं एस आला तिथं बेरीज, जिथं टी आला तिथं पद काढायचं। फॉर्म्युला आहे बघा, एस बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा जो a आहे तो आहे पहिलं पद, त्यानंतर d आहे बघा सामान्य फरक, n म्हणजे n व पद, आणि हा जो Sn आहे तो Sn म्हणजे n पदांची बेरीज। Sn म्हणजे किती पदांची बेरीज? n पदांची। ओके, हे सगळे फॉर्म्युले पाठ नाही केले तरी चालतात। एवढा एक फॉर्म्युला पाठ केला तरी संपूर्ण एक्सरसाइज, संपूर्ण सराव संच तुम्हाला सुटणार आहे। ओके, त्यानंतर काही स्पेसिफिक फॉर्म्युले जे फक्त स्पेशल केस मध्ये यूज होतात। म्हणजे काय? ओके, हा फॉर्म्युला सगळीकडे चालतो। नैसर्गिक संख्या नावाला तरी चालतो, समसंख्या नावाला तरी चालतो, विषम संख्या नावाला तरी चालतो। म्हणजे कोणत्याही संख्येसाठी हा फॉर्म्युला चालतो। पण जर फक्त नैसर्गिक संख्यांसाठी काढायचं असेल तर बघा हा फॉर्म्युला आहे, पहिले n नैसर्गिक संख्येची बेरीज। जर नाव नैसर्गिक संख्या आलं तर फॉर्म्युला वापरू शकता बेरजेसाठी, Sn बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2। किंवा जर फक्त समसंख्या आलं, सम नैसर्गिक संख्या, फक्त नैसर्गिक संख्या आलं तर हा फॉर्म्युला, जर सम नैसर्गिक संख्या आलं तर हा फॉर्म्युला। काय फॉर्म्युला आहे? Sn बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1, n गुणिले या दोघांमध्ये गुणाकार आहे n अधिक 1, n गुणिले n अधिक 1। त्यानंतर बघा तिसरा फॉर्म्युला काय आहे? जर विषम संख्या नाव आलं, विषम नैसर्गिक संख्या, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे। काय? Sn बरोबर n चा वर्ग, Sn बरोबर n चा वर्ग। हा नैसर्गिक संख्यांचा फॉर्म्युला, हा समसंख्यांचा फॉर्म्युला, हा विषम संख्यांचा फॉर्म्युला। आणि जर आपल्याला बेरीज काढायची आणि आपल्याला जर पहिलं पद आणि शेवटचं पद दिलेलं असेल तर आपण काढू शकतो का? यस, काढू शकतो। कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? Sn बरोबर n भागिले 2 कंसामध्ये t1 अधिक tn। याच्यावरती एक क्वेश्चन फार पूर्वी आलेला आहे, बरोबर, म्हणून मी इथे घेतलाय तो। पहिले पद दिलेलं असेल आणि जर शेवटचं पद दिलेलं असेल तर फॉर्म्युला असतो बघा बेरीज काढण्याचा, Sn बरोबर n भागिले 2 कंसामध्ये t1 अधिक tn। इथपर्यंत बरोबर आहे? मग मुलं म्हणतील हे सगळे आम्हाला पाठ करावं लागतील का? ओके, काही गरज नाही, पाठ केले नाही तरी काही गरज नाही, पण एवढं एक तर पाठच करावं लागेल, कारण की हा एकट्या फॉर्म्युल्यावरती मी तुम्हाला संपूर्ण सराव संच सोडून दाखवणार आहे। ओके, तर चला वेळ न घालवता आपण पुढे जाऊया। पुढे बघा प्रश्न घेतलाय मी, एक पुस्तकातलाच घेतलाय। काय म्हटलंय? उदाहरण क्रमांक 1, याच्यानंतर सराव संच सुरू करणार आहे। 14, 16, 18 या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज काढा। ओके, काय आहे? 14, 16, 18। सर्वप्रथम तर अंकगणित श्रेणी लिहून घेऊ आपण। 14 आहे, 16 आहे, 18 आणि पुढे चालू। आणि ही जी अंकगणित श्रेणी आहे, या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज। ओके, मग सगळ्यात पहिले तुम्हाला पक्ष लिहिता आला पाहिजे, म्हणजे गिवन। गिवन म्हणजे काय? a ची किंमत लिहिता आली पाहिजे, d ची किंमत लिहिता आली पाहिजे आणि n ची किंमत लिहिता आली पाहिजे। ओके, जितक्या संख्यांची बेरीज काढायची तो आपला n असतो। इथं किती संख्यांची बेरीज काढायची? 100 संख्यांची। n किती आहे? 100। इथं पहिलं पद किती आहे? 14, पहिलं पद आहे 14। आणि डी म्हणजे काय? सामान्य फरक। सामान्य फरक कसा काढतात? दुसऱ्यातून पहिला वजा करतात। 16तून गेला 14, 16तून 14 गेले तर 2, हा झाला तुमचा सामान्य फरक। ओके, मग आता फॉर्म्युला वापरूया। काय फॉर्म्युला होता? Sn बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d।
ओके, एवढा एकच फॉर्म्युला संपूर्ण सराव संच सुटला. त्यानंतर पुढे काय यस एन, एन किती आहे आपला एन आहे 100, म्हणजे याचा अर्थ होतो 100 पदांची बेरीज. यस म्हणजे बेरीज सम. एन किती आहे 100 भागिले 2 कंसामध्ये 2 आणि ए मध्ये गुणाकार आहे. ए ची किंमत किती रे बाळ 14 अधिक एन ची किंमत किती आहे 100 टाका वजा 1 आणि गुणिले डी ची किंमत किती आहे 2. ओके, आणि सोडवा. हा 100 भागिले 2 तासच कंसामध्ये 14 दुने 28. ओके, बॉडमास येतो ना तुम्हाला. ओके, त्याला मराठीमध्ये कंचे बागू बेव म्हणतात. आधी काय सोडवायचा कंस, त्या कंसामध्ये एक कंस आहे बरोबर का. मग सोडूया 14 दुने 28 अधिक 100 मधून एक गेला तर 99 आणि गुणिले किती 2. बरं, इथपर्यंत आलो. आता पुढे काय, तर पुढे सोडवायचं आहे यस 100 बरोबर. ओके, 2 ने जरी 100 ला भाग जात असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला हे असंच ठेवायचं का ते सांगतो, याने कॅल्क्युलेशन सोपं होईल तुमचं. ओके, 100 भागिले 2 तसंच ठेवू 100 भागिले 2. ओके, त्यानंतर बघा आतमध्ये जर विचार केला तर 28 तासच अधिक 28 तासात या दोघांचं गुणाकार 99 दुने किती होतात 99 दुने होतात 198. आता मुलं म्हणतील कास काय आम्हाला तर 99चा पाडा येत नाही, मग साईडला करा ना 99 गुणिले 2. 99 गुणिले 2. ओके, 92 18 हातचाल 1 92 18 19 198. ओके, त्यानंतर बघा 100 भागिले 2 आणि लक्षात ठेवायचंय हा जो 100 भागिले 2 हा कंस आहे दोघांमध्ये गुणाकार आहे. 198 आणि 28 किती होतात या ठिकाणी करूया 198 आणि 28 198 आणि 28. तर बघा 8 8 16 हातचाल 1 9 1 10 2 12 2 हातचाल 1 1 2 200 किती 26. ओके, लक्षात ठेवायचं आपण हा कट केला का 2 ने 100 ला भाग जातो तरी कट नाही केलं. 2 ने नेहमी ही संख्या कट करण्याचा प्रयत्न करायचा, याने तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होईल. ओके, चला करूया. बे एक बे बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे काय हे आलंय 100 आणि गुणिले पलीकडे किती 113. मग सोडूया या 113चा गुणाकार 1 सोबत 113 एक 113 आणि त्याच्यावरती किती 0 2 0. ओके, म्हणजेच या ठिकाणी पहिल्या 100 पदांची बेरीज किती आली 11,300. 11,000 किती 300. इतकं सोपं आहे, समजलंय का. ओके, पहिलं तर या फॉर्म्युलांचा स्क्रीनशॉट घ्या आणि मग ते एक्झाम्पलचं घ्या. घेतलाय स्क्रीनशॉट. हा झाल्यानंतर याचा घ्या. मग आपण सराव संचाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ सराव संच 3.3 कडे बघा. सराव संच 3.3 मधील प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय, एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद मध्ये काय ए किती आहे 6. पहिलं पद किती आहे 6. त्यानंतर बघा व सामान्य फरक म्हणजे डी किती आहे 3. तर यस 27 काढा, म्हणजे यस 27 किती आहे तो आपल्याला काढायचा. बघा या ठिकाणी एक कृती दिलेली आहे, ती कृती तुम्हाला पूर्ण करायची. मी या ठिकाणी डायरेक्ट फुल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर काढून देतो. आता सर्वप्रथम लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला यस 27 काढायचं म्हणजे यस एनचा फॉर्म्युला वापरायचं बरोबर. ए भेटलाय डी भेटलाय यस 27 एन कुठे आहे, जोपर्यंत एन भेटणार नाही तोपर्यंत आपण बेरीज काढू शकत नाही. मग लक्षात ठेवायचं फॉर्म्युला असतो यस एनचा. कशाचा यस एनचा, आणि अजून इथं दिसतो तुम्हाला बेसला तो असतो आपला एन. इथं बघा यस एन एनच्या जागी 27 दिसतो, मग टाका एन बरोबर किती आहे 27. इथं एन बरोबर 27. आता सूत्र वापरू. काय सूत्र आहे यस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले किती रे बाळ डी. त्यानंतर काय यस एन किती आहे एन आहे 27. ओके, हा परीक्षेला 2दा पडलेला प्रश्न आहे. 10वी बोर्डाच्या पेपरला पडलेला 2दा. ओके, 2दा पडलेला प्रश्न आहे. त्यानंतर बघा एन किती आहे 27 भागिले 2 आणि ए मध्ये गुणाकार. ए ची किंमत किती आहे 6 अधिक एन किती आहे 27 वजा 1 गुणिले डी किती आहे 3. ओके, हे कट करायचंय का नाही, तसंच ठेवा. त्यानंतर बेसाई किती होतात 12. ओके, बेसाई होतात 12 अधिक 27 मधून 1 गेला 26 गुणिले किती तिकडे 3. 27 भागिले 2 इकडे बघा 12 अधिक 26 त्रिक किती होतात 78. 26 त्रिक 78 असं करायचंय. 26चा गुणाकार कुणासोबत 3 सोबत. 3 × 18 हातचाल 1 3 दुने 6 आणि 7 78. 3 दुने 6 आणि 7. ओके, 78. त्यानंतर मग काय 27 भागिले 2 या दोघांमध्ये गुणाकार. 78 आणि 12 किती होतात 90. मग 2 ने नेहमी तो कट करायचा प्रयत्न करायचा आहे. बघा 2च्या पाड्यात 9 आहे का नाही, 2च्या पाड्यात 9च्या जवळ 8 आहे. बे एक बे चौक 8 खाली उरला 1 9तून 8 गेल्यावर खाली उरला 1 त्याच्यावरती 0. ओके, बे पंचे किती 10. मग हे किती आलं बघा 27 गुणिले 45. 27 गुणिले किती 45. मग जर 27 गुणिले 45 चा आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे. इथं करूया. ओके, 27 गुणिले किती रे बाळ 45.
5 7 35, हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13, 0, 4 7 28, हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 किती 10, 5 8 आणि 3 11, हातचा आला 1 आणि 1 2 1, 1215 किती आलं 1215. हे झालं याचं उत्तर. ओके, जे की पेपरला पडलं होतं बोर्डाच्या. आता त्याचा यूज करून आपण इकडे काय करूया, बॉक्स भरूया. सगळ्यात पहिला बघा फॉर्म्युला तर दिला होता. फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी बघा काय मिसिंग होतो 2a, बरोबर का. इथंच बॉक्स करतो मी, बरं जाऊ दे, इथं लिहितो आहे ना, कशाला बॉक्स, इथं लिहितो 2a, रेड मध्ये लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला 2a. त्यानंतर बघा इथं 27 वजा 1 गुणिले d, d ची किंमत किती आहे, d ची किंमत 3 आहे, इथं किती पाहिजे होतं 3. त्यानंतर 27 भागिले 2, हे लास्टची टेप दिली डायरेक्ट, 27 भागिले 2 गुणिले 90, इथं किती पाहिजे 90 पाहिजे. ओके, मग 2 ने 90 कट केला, 27 गुणिले 45, 27 गुणिले इथं 45, आणि शेवटचं उत्तर किती आलंय 1215, किती आलंय 1215. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. सराव संच 3.3 मधलं पहिलं एक्झाम्पल संपलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालंय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हटलंय. पहिल्या 123 किती 123 पर्यंत नाही, पहिल्या 123, जसं की मी तुम्हाला म्हटलं 2 4 6 8 आणि पुढे चालू आहे. या किती संख्या आहेत 4, म्हणजे या झाल्या पहिल्या 4. मी जर 10 पर्यंत घेतलं तरी झालं पहिल्या 10, मी जर 12 पर्यंत घेतलं तरी झालं पहिल्या 6, 1 2 3 4 5 6, बरोबर का. असा 123 संख्या, 123 पर्यंत नाही जायचं, अशा 123 संख्या आणि त्या संख्यांची काढायची बेरीज, बरोबर का. 123, पण त्या पण कोणत्या संख्या आहे, नाव काय आलंय सम. ओके, आणि कोणत्या नैसर्गिक, नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे 1 पासून पुढं. ओके, आणि नैसर्गिक मधल्या सम म्हणजे 1 पासून पुढच्या. मग सगळ्यात प्रथम काय करू आपण, त्यांची अंकगणिती श्रेणी लिहू, कारण की आपल्याला जर त्यांची बेरीज काढायची तर त्यांची अंकगणिती श्रेणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, लिहूया. सम नैसर्गिक संख्यांची अंकगणिती श्रेणी खालील प्रमाणे. ओके, मला सांगा पहिली समनैसर्गिक संख्या किती आहे, 1 च्या पुढची पहिली कोण आहे 2. ओके, 1 च्या मागे नाही जायचं, कारण की नैसर्गिक मधल्या पाहिजे आणि त्या पण समसंख्या असतात 2 4 6 8 आणि पुढे चालू 123 पर्यंत जाऊन नाही थांबायचं. ओके, तर सगळ्यात पहिले तर a ची किंमत लिहू आपण. a किती आहे आपला 2, d किती आहे 4तून 2 गेला 2, आणि n किती आहे, n म्हणजे किती संख्यांची बेरीज काढायची, तर 123 समसंख्यांची बेरीज काढायची, तर n आहे 123. चला सूत्र वापरूया. सूत्र काय आहे, Sn बरोबर n भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. ओके, हे एक्झाम्पल मी 2 मेथडने सोडून दाखवणार आहे. ओके, तुम्हाला सांगितलं हे सूत्र सगळीकडे चालतं, पण जर तुम्हाला शॉर्टकटने जायचं तर शॉर्टकट देखील आहे आपल्याकडे. ओके, तो पुढे सांगणार आहे मी. n किती आहे, n ची किंमत किती आहे 123, बरोबर n 123 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती आहे बाळ, a ची किंमत 2 अधिक n किती आहे, n आहे आपल्याकडे 123 वजा 1 आणि गुणिले d ची किंमत किती आहे 2. चला सोडवत चालायचं फक्त. यस 123 बरोबर. ओके, हे कट करायचंय का नाही, शेवटपर्यंत तसंच ठेवा. 2 दुने 4 अधिक 123 मधून 1 गेला तर 122 गुणिले किती 2. चला सोडूया. एस 123 बरोबर 123 भागिले 2 आतमध्ये 4 तासच अधिक, चला याचा गुणाकार करा, आधी गुणाकार करतात. ओके, 2 दुने 4 2 दुने 4 2 1 2 म्हणजे काय 122 दुने किती होतात 244. बरं पुढे 123 भागिले 2 तासच, या दोघांमध्ये गुणाकार आहे 244 आणि 4 किती होतात 248. ओके, मग 2 ने नेहमी हा कट करायचा आहे. 2 1 2 2 दुने 4 2 चौक 8 123 गुणिले 124. 123 चा गुणाकार जर तुम्ही 124 सोबत केला तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे. आता मुलं म्हणतील आम्हाला गुणाकार येत नाही, करून दाखवतो, इथंच करून दाखवतो. ओके, 123 चा गुणाकार कोणासोबत 124 सोबत. चला करूया. 4 त्रिक 12, हातचा लेख 4 दुने 8 आणि किती 9, 4 1 4 इथं 0, 2 त्रिक 6 2 दुने 4 2 1 2, या दोघांनी गुणलं
अजून 2 0 कारण की 1 कडे जायचं, 1 3 3, 1 2 2, 1 1 1 करा ऍडिशन, 2 2 9 6 15 हातचा लेख, 1 4 5 5 4 9 9 3 किती 12 2 हातचा लेख, 1 2 3 2 किती 5 आणि 1 1 15,252 15,252. ओके, हा झाला गुणाकार. आता हा मी पुसतो, तुम्ही रिपीट करून बघा व्हिडिओ म्हणजे समजेल तुम्हाला. आणि हा झाला यस 123. म्हणजेच काय, पहिले 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 15,252. ओके, 15,252. मग याला मेथड नंबर 2 कोणती होती? ओके, तर मेथड नंबर 2 होती बघा. ओके, पद्धत दुसरी, परत एकदा सांगतो, तुम्ही फक्त हा फॉर्म्युला पाठ करा. ओके, लांब गेलं तरी चालेल पण आन्सर फिक्स येईल तुमचं. आणि बाकीचे सगळे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. तुम्ही जर सेपरेट फॉर्म्युला पाठ करत बसले तर एखाद्या टायमाला तुमचं चुकू शकते, बरोबर का? हा फॉर्म्युला सगळीकडे चालतो. ओके, आणि हा जो मी फॉर्म्युला वापरतोय तो फक्त नाव सम आल्यानंतर चालतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जर समसंख्या नाव आलं तर कोणता फॉर्म्युला लागतो बघा. या ठिकाणी समसंख्या नाव आलं तर कोणता फॉर्म्युला, एस एन बरोबर एन गुणिले कंसामध्ये एन अधिक 1. ओके, किती नंबरचा? 2 नंबरचा. किती नंबरचा? 2 नंबरचा. ओके, आपण लिहूया इथं एस एन बरोबर एन गुणिले एन अधिक 1. मग एस एन किती होता 123. एन किती आहे 123, कंसामध्ये बघा एन 123 अधिक 1. हा 123 तासाच या दोघांमध्ये गुणाकार आहे. 123 आणि 124 बघा, 123 गुणिले 124, इथं पण 123 गुणिले 124. याचा जर गुणाकार केला तर किती 15,252. 15,252 हा झाला यस 123. ओके, मग मुलं म्हणतील ही पद्धत वापरली तर चालते का? चालते ना, फॉर्म्युला त्यांनी दिला म्हटलं तर वापरली तर चालते. ओके, पण जर फॉर्म्युला जास्त पाठ करायचे नसेल तर एकटाच फॉर्म्युला, एस एन बरोबर एन भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. हा सगळीकडे चालतो. समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, ज्या कोणत्या संख्या असतील त्या सगळ्यांची बेरीज काढण्यासाठी हा चालतो. पण हा फॉर्म्युला फक्त सम नाव आल्यानंतरच चालतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ही झाली पद्धत पहिली आणि ही झाली पद्धत दुसरी. ओके, दोघांपैकी कोणती एक तुम्ही घेऊ शकता, पहिली घ्या किंवा दुसरी घ्या. ओके, झाली तुम्ही पद्धत पहिली. ओके, अशा प्रकारे हे देखील एक्झाम्पल आपण संपवलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक किती कडे? 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे 1 व 350 यामधील, 1 व 350 यामधील. ओके, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. 1 व 350 यामधीलचा विचार जर केला, ओके, तर लक्षात ठेवायचे. ओके, दोन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, पासून आणि पर्यंत. ओके, काय लक्षात ठेवायचे? पासून. ओके, समजा मी म्हटलं 10 पासून. ओके, बरं इथंच घेऊ, 1 पासून 350 पर्यंत. 1 पासून कुठपर्यंत? 350 पर्यंत. किंवा 1 व 350 यामधील नावील किंवा या दरम्यान नावील, या दरम्यान. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पासून आणि पर्यंत आलं, 1 पासून 350 पर्यंत, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये 1 पण येतो, 350 पण येतो आणि त्यांच्यामधले सगळे येतात. हे मी काल पण सांगितलं. पण जर 1 व 350 यामधील म्हटलं, यामधील किंवा या दरम्यान, तर अर्थ लक्षात ठेवायचा 1 व 350 यांच्या मधल्या म्हणजे 1च्या पुढं आणि 350च्या मागं. ओके, त्याच्यामध्ये 1 आणि 350 येणार नाही. ओके, त्याच्यामध्ये 1 आणि 350 येईल का? अजिबात नाही. 1 पासून 350 पर्यंत म्हटलं तर त्याच्यामध्ये 1 आणि 350 येतील आणि त्यांच्या मधल्या संख्या पण येतील. पण जर यामधील म्हटलं तर यांच्या मधल्याच घ्यायच्या, हे दोघं घ्यायचे नाही. ओके, जसं की इथं सांगितलंय 1 व 350 यामधील म्हणजे काय? 1 पासून पुढे 350 पासून मागं. समजलं इथपर्यंत? अर्थ लक्षात ठेवा कारण की पुढे काम येणार आहे. मग आपण काय करू, 1 व 350 यामधील सर्व समसंख्या, परत नावाला समसंख्या. मग तुम्ही आताचं सेकंड मेथड पण वापरू शकता, पण त्याच्यासाठी यांची गरज आहे, बरोबर का? पण मी पहिली मेथडने सांगणार आहे. पहिल्या पण सांगतो दुसऱ्या पण सांगतो कारण की पहिली सगळीकडे चालते. या सर्व समसंख्यांची बेरीज काढा. मग आपण काय करू, सगळ्यात पहिला अंकगणिती श्रेणी लिहू. 1 व 350 यामधील सम संख्यांची अंकगणिती श्रेणी खालील प्रमाणे. चला सांगा, 1च्या पुढे चाललो तर पहिली समसंख्या कोण लागते? 2, मग 4, मग 6, मग 8, असं चाललोय पुढे, बरोबर का? चला, त्यानंतर 350 च्या मधील, मग 350 ही समसंख्या आहे पण घ्यायची का? नाही. त्याच्या मागची समसंख्या कोण आहे? 348. का बरं असं?
जर असं म्हटलं असतं 1 पासून 350 पर्यंत तर 350 याच्यामध्ये आला असता, पण यामधील म्हटलं त्याच्यामुळे यांच्यामधलेच घ्यायचे. ओके, साईडचे दोघं घ्यायचे नाही. समजलं इथपर्यंत? आता जर सर्व समसंख्यांची आपल्याला बेरीज काढायची या दोघांमधल्या, तर त्या दोघांमध्ये किती समसंख्या आहेत तुम्हाला माहित आहे का? नाही. मग तुम्हाला सर्वप्रथम हे काढावं लागेल की 1 व 350 यांच्यामध्ये समसंख्या किती आहेत, आणि ते काढण्यासाठी तुम्हाला TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. आधी इथं TN चा फॉर्म्युला वापरायचा, मग तुम्हाला N मिळेल, आणि मग SN चा फॉर्म्युला वापरायचा. ओके, चला सर्वप्रथम आपण A ची किंमत लिहू. A किती आहे आपला? 2. D किती आहे आपला? 4 2 गेला तर 2. आणि त्यानंतर हा जो आहे तो N आहे का TN आहे? जर दिलेला असेल तर TN आहे हे मी सांगितलं, म्हणजे तो TN आहे दिलेला आहे म्हटल्यानंतर. बरं, पुढे चला TN चा फॉर्म्युला काय होता? TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN किती आहे? TN आहे 348 बरोबर A किती आहे? 2 अधिक N किती आहे? N माहित नाही, वजा 1 गुणिले D किती आहे? 2. 2 अधिक या दोघांचा गुणाकार 2 1 2 N 2 1 2 348. ओके, इथं 2 ला 2 काय आला? कट. आता मुलं म्हणतील का कट झाला? ओके, कट याच्यासाठी झाला की हा 2 प्लस आहे हा मायनस आहे, 2तून 2 गेला 0. इकडे राहिला 348 बरोबरच्या पलीकडे किती राहिला? 2 N. पण आपल्याला फक्त N काढायच्यात. N म्हणजे काय? किती समसंख्या आहेत 1 व 350 यांच्यामध्ये. तर 2 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करेल. म्हणजेच काय? 348 आणि भागिलेला आला 2 आणि बरोबरच्या पलीकडे राहिला N. 348च्या भागिलेला 2. ओके, आता कट करूया. 2 ने बघा, 2च्या पाड्यात 3 आहे का? नाही. बे 1 बे, 3तून 2 गेला उरला 1, 1 वरती किती? 4, बे 7 14, बे 4 किती? 8. म्हणजे यांची किंमत किती आली? 174. तुम्ही साईडला भागाकार करू शकता. यांची किंमत किती आली? 174. समजलं इथपर्यंत? म्हणजे 1 व 350 यांच्यामध्ये एकूण 174 समसंख्या आहेत, बरोबर का? आपण लिहू चला. 1 व 350 यामध्ये एकूण एकूण 174. ओके, तर फॉर्म्युला आता चला 174 समसंख्या आहेत, तर त्यांची बेरीज काढायची आपल्याला, त्या सर्व समसंख्यांची बेरीज. ओके, तर फॉर्म्युला काय आहे? समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? SN बरोबर N भागिले 2 कंसामध्ये 2 आहे अधिक N वजा 1 गुणिले D. ओके, टाका किमती. N किती होता? N आला 174 बरोबर. N किती आहे? 174 भागिले 2 कंसामध्ये 2चा आणि A चा गुणाकार, 2 आणि A मध्ये गुणाकार आहे, 2 गुणिले A किती आहे बा? A ची किंमत आहे 2 अधिक N वजा 1. N किती आहे? 174 वजा 1 आणि गुणिले D किती आहे? D ची किंमत 2. ओके, तर आपण काय करू आता? हे पुढच्या पानावरती घेऊ, आपल्याला जागा इथं पुरत नाहीये. काय आलंय पुढच्या पानावरती? S 174 पदांची बेरीज 174 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले A अधिक N वजा 1 174 वजा गुणिले D पण किती आहे? 2. वाटलंच तर बघून घ्या हेच आहे का? 2 गुणिले 2 एकदम करेक्ट आहे. ओके, एकदम करेक्ट आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून बघू शकता पुढच्या याच्यावरती. तर बघा आता काय S 174 बरोबर 174 भागिले 2, बे दुनी किती होतात? 4 अधिक 174 मधून एक गेला 173 आणि गुणिले किती? 2. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्हाला यायला पाहिजे. ओके, थोडं फार तर येतच असेल. आता 174 भागिले 2 जर पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असेल तर 100% येईल. तर आपण काय करूया? 4 अधिक 173 दुने बे 3 किती? 6, बे 7 1404 हात चाला 1, बे 1 बे 1 किती? 3 346. 174 भागिले 2 या दोघांमध्ये गुणाकार आहे, 4 आणि 346 होतात 350. 2 ने जरी हा कट होत असेल तरी तो कट करायचा. ओके, बे 1 बे, 3तून 2 गेला उरला 1 1 वरती 5, बे 7 14 उरला 1 1 वरती 0, बे 5 किती? 10. म्हणजे काय? 174 चा गुणाकार 175 सोबत तुम्हाला करायचा आहे.
आणि 174चा गुणाकार जर तुम्ही 175 सोबत केलं तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. चला करूया साईडला. 174 गुणिले 175. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 किती होतात? 5 7 35, 35 आणि 2 37, हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 किती? 8, इथं 0, 7 चोक 28, हातचे परत 2, 7 7 49, 49 आणि 2 किती होतात? 51, 51 1, हातचे आले 5, 7 1 7 आणि 5 किती? 12, इथं डबल 0, 1 4 4, 1 7 7, 1 1 1, इथं करा ॲडिशन बरं. 0 0, 7 8 15, हातचा आले 1 8 9 1 10 4 14, हातचा आले 1 2 3, 3 आणि 7 किती? 10, हातचा आले 1 2 3, 30,450 किती आले? 30,450. म्हणजे 1 व 350 यांच्यामध्ये एकूण 174 समसंख्या आहे आणि त्यांची बेरीज जर आपण काढण्यासाठी गेलो तर ती येते 30,450. ही झाली मेथड क्रमांक 1. ही झाली पद्धत पहिली. आता पद्धत दुसरी सांगतो. तर पद्धत दुसरी अशी आहे की पद्धत क्रमांक 2. जर समसंख्या नाव आलं, कोणतं नाव? समसंख्यांची बेरीज काढा. समसंख्यांची बेरीज. ओके, समसंख्यांची बेरीज, सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर फॉर्म्युला आहे एन बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1. एन किती आलाय आपला? बघितलं एन ची किंमत किती होती? 174 बरोबर. इथं पण 174 कंसामध्ये 174 अधिक 1. मग काय? 174 या दोनमध्ये गुणाकार 174 आणि 175 बरोबर. मला सांगा आत्ताच आपण केला 174चा गुणाकार 175 सोबत किती आलाय? 30,450. 30,450 हा झाला ES 174. म्हणजे कोणत्याही मेथडने गेले तर उत्तर सेमच येणार आहे. ओके, ही थोडीशी लॉंग आहे पण सेफ आहे कारण की एवढा एकच फॉर्म्युला सगळीकडे चालणार आहे. ओके, जर हा फॉर्म्युला पाठ करायचा तर मग दुसरा तिसरा चौथा पण फॉर्म्युला लागेल तुम्हाला. समजलं इथपर्यंत? ओके, म्हणजे हा एकटाच फॉर्म्युला जो मागं मी दिलाय कुठे येतो हा. ओके, हा एकटाच फॉर्म्युला सगळीकडे चालतो. ओके, अशा प्रकारे आपण सराव संच 3.3 मधील प्रश्न क्रमांक 3 संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? ओके, याचा देखील घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळा प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय सांगतोय. एका अंकगणित श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. ओके, असा प्रश्न कुठे पाहिलाय आपण? सराव संच 3.2 मध्ये. आणि सराव संच 3.2 मध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहिल्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला सराव संच 3.3 मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ओके, तर सर्वप्रथम काय करायचंय? ओके, जे दिलंय का ते आधी लिहून घ्यायचं. सगळ्यात पहिलं पक्ष लिहिता आला पाहिजे, म्हणजे गिव्हन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. काय? एका अंकगणित श्रेणीचे, एक अंकगणित श्रेणी आहे. ओके, त्या श्रेणीचे 19वे पद. 19वे पद म्हणजे काय? T19. पहिलं पद म्हणजे काय असते? T1. दुसरं पद म्हणजे काय असते? T2. तसं तिसरं पद T3. तसं 19वे पद किती असतं? T19. तर ह्या अंकगणित श्रेणीचं 19वे पद किती आहे? 52. म्हणजे 19 नंबरला 52 भेटतो. आणि 38वे पद म्हणजे T38 किती आहे रे बा? T38 तो आहे 128. एका अंकगणित श्रेणीचं 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. आता 56 पदांची बेरीज काढण्यासाठी 56 हा आपला येणार आहे, पण ती पदांची बेरीज काढण्यासाठी पण ज्यावेळेस पदांची बेरीज आपल्याला काढायची आपल्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे सूत्रामध्ये ए ची पण गरज लागते, डी ची पण गरज लागते. मग ए आणि डी कडून भेटणार आहे. तर मी तुम्हाला शिकवलं होतं, जर असं काही भेटलं असेल तर सर्वप्रथम याचं समीकरण तयार करायचं, मग याचं समीकरण तयार करायचं आणि मग ते काय करायचंय? दोन चलातील रेषीय समीकरणाप्रमाणे सोडवायचंय. ए ची किंमत भेटेल तुम्हाला, डी ची किंमत, त्याचा वापर करून मग आपण काय करू? बेरीज काढू. सर्वप्रथम आता इथं काय करायचंय? तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला असतो TN चा. फॉर्म्युला कशाचा असतो? TN चा. हा जो बेसला दिसतो तो आपला एन असतो. मग इथं बघा TN, यांच्या जागी किती दिसतो? यांच्या जागी 19 दिसतो मला. आणि नंतर याचा जर विचार केला तर TN यांच्या जागी किती दिसतो? यांच्या जागी 38 दिसतो. यांच्या जागी किती दिसतो? इथं 38 दिसतो. चला इथं सूत्र वापरूया. काय सूत्र आहे? TN बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. इथं पण सूत्र वापरू. TN बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. त्यानंतर काय? TN यांच्या जागी किती टाकायचंय? 19 बरोबर. ए माहित नाही आपल्याला, अधिक एन किती आहे? 19 वजा 1 गुणिले डी. T19 ची किंमत बघा दिली इथं. T19 किती आहे? 52. टाका इथं 52 बरोबर. ए अधिक 19 मधून 1 गेला तर किती? 18. 18 गुणिले डी किती? 18 डी बरोबर का?
18 गुणिले डी 18D. ओके, हे झालं पहिलं समीकरण, समीकरण नंबर 1. त्यानंतर इथं बघा TN ची किंमत किती आहे 38 बरोबर A अधिक N ची किंमत किती आहे 38 वजा 1 गुणिले D. T38 ची किंमत किती आहे 128 बरोबर A अधिक 38 मधून एक गेलं तर 37 गुणिले D तर 37D. हे झालं समीकरण नंबर 2. समीकरण किती झालं हे दुसरं. आता जर 1 आणि 2 समीकरणाचा जर तुम्ही विचार केला तर मला सांगा इथं A दिसतोय, इथं पण A दिसतोय, दोघेही सारखे, मग दोघांची वजाबाकी करतो म्हणजे A ला 1 कट होईल, आपल्याला D ची किंमत भेटेल. ओके, मग इथं सोडूया आता ते. ओके, इथं जागा पुरेल का, चला थोडीशी जागा तयार करतो आपल्यासाठी. समीकरण इथं लिहितो, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. एक आणि 2 ची वजाबाकी करायची, करूया. 1 नंबरचं समीकरण लिहून घेऊ. काय आहे 1 नंबरचं समीकरण 52 बरोबर A अधिक 18D. दुसरं काय आहे 128 बरोबर A अधिक 37D. चला वजाबाकी करा. वजाबाकी करायची म्हटल्यानंतर जे खालचे त्यांचे चिन्ह बदलतील, हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल. पहिलं तर A मधून A गेला, 52 मधून 128 जात नाही, 128 मधून 52 कमी करू. 128 मधून 52 गेले तर किती येतील बरं, 8 तून 2 गेले तर 6, 2तून 5 जात नाही, इकडून हातचा घेऊ 0, इथं 12, 12तून 5 गेले तर 7. ओके, किती होतात 76. ओके, 76 येतात तिथं. 128 मोठा म्हटल्यानंतर मायनस. ओके, त्यानंतर इक्वल टू 18तून 37 जात नाही, कारण की हा प्लस आहे आणि मायनस आहे, वजाबाकी होईल. 18तून 37 जात नाही, 37 मधून 18 कमी करू. 37 मधून जर 18 कमी केले तर किती येतात 19 आणि चिन्ह सोबत गुण होतं D आणि चिन्ह कोणते 37 मोठं म्हटल्यानंतर मायनस. ओके, एकदा कॅल्क्युलेटरवर करून पाहू, चुकायला नको, नाही तर मग एवढं आपण सोडवायचं आणि ऐन टायमाला चुकायचा. तर बघा इथं 128 52 वजा 128 वजा 76 एकदम करेक्ट. त्यानंतर 18 वजा 37 वजा 19 एकदम करेक्ट आहे, एकच नंबर. ओके, तर बघा इकडं हा पण मायनस, तो पण मायनस, मायनस मायनस म्हटल्यानंतर येणार उत्तर प्लस मध्ये, मायनसला मायनस कॅन्सल होईल. इथं राहिला 76 बरोबर, इथं राहिला 19D. 19 आणि D मध्ये गुणाकार आहे, आपल्याला D काढायचा. 19 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्याने भागाकार करतो, म्हणजे काय 76 भागिले 19 बरोबर. त्या पलीकडे किती राहिला D. 19च्या पाड्यात 76 किती नंबरला आहे बघा, 19 1 19, 19 चोक 76 बघा, 19 चोक 4 9 36, 4 1 4 आणि 3 7, 19 चोक किती होता 76. म्हणजे D ची किंमत किती आली, D ची किंमत आली आपल्याला 4. D ची किंमत किती आली 4. मग आता ही D ची किंमत 4 आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू आणि A ची किंमत काढू. चला ठेवूया. ओके, चला पुढच्या याच्यावरच ठेवतो आता, हे राहू दे इथंच. D बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू. D बरोबर 4 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे 52 बरोबर A अधिक 18D. 52 बरोबर A. A ची किंमत माहिती आहे आपल्याला, 18 आणि D मध्ये गुणाकार, D ची किंमत किती 4. 52 बरोबर A अधिक 18 चौक किती होतात 72, 18 चौक किती होतात 72. ओके, वाटलं तर करून दाखवतो. 4 8 32, 2 हात चारले 3, 4 आणि 4 1 4 आणि 3 7. ओके, 52 तसाच प्लस 76 इकडे, प्लस 72 इकडे आला तर वजा 72 होईल बरोबर. किती A, तर 52 मधून 72 जात नाही, 72 मधून 52 गेले तर 20. ओके, म्हणजे A ची किंमत आली 20, पण 72 मोठा म्हटल्यानंतर वजा 20. आता करायचं काय ते आधी बघा. करायचं हे होतं की जर या अंकगणित श्रेणीचं 19वे पद 52 आहे, 19वे पद 52 आणि 38वे पद 128, तर त्याचा यूज करून आपण D ची किंमत काढली, D ची किंमत काढली आणि A ची किंमत काढली.
आता काढायची आपल्याला तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज. ओके, किती पदांची बेरीज? 56. मग लिहूया इथं अंकगणित श्रेणीच्या, मी शॉर्ट मध्ये लिहितो बरं का, याला म्हणतात अंकगणित श्रेणीच्या पहिल्या आहे ना पहिल्या 56 पदांची बेरीज काढण्यासाठी पहिल्या 56 पदांची बेरीज काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? पहिले 56 पदांची बेरीज म्हणजे किती पदांची बेरीज काढायची? 56. म्हणजे तो कोण आहे? आपला n. जितक्या पदांची बेरीज काढायची तो आपला n. फॉर्म्युला Sn बरोबर n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले किती रे बरं? d गुणिले d. बरं, n किती आहे? n आहे 56 बरोबर. n किती आहे? 56 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a किती आहे रे बा? a ची किंमत वजा 20 अधिक n किती आहे? n आहे 56 वजा 1 गुणिले d ची किंमत किती आली आता? 4. इथं दिली 4. यस 56 बरोबर 56 भागिले 2 20 दुने 40 प्लस मायनस मायनस. ओके, अधिक 56 मधून एक गेला तर 55, 2 मध्ये गुणाकार 4. 56 भागिले 2 ओके कंसामध्ये वजा 40. या दोघांचा आधी गुणाकार करावा लागेल. ओके, मी ज्या स्टेपने सोडवतोय त्या स्टेप व्यवस्थित बघा, तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे. 55 चौक किती होतात बघा? अधिक 4 पंचे 20 हातच्याले 2, 4 पंचे 20 आणि 2 22. 56 भागिले 2 या दोघांमध्ये गुणाकार. इथं बेरीज होईल का वजाबाकी? वजाबाकी. 220 मधून 40 गेले तर किती राहतात? 180. 220 मधून 40 गेले तर 180 आणि मोठा कोण आहे? 220 म्हटल्यानंतर प्लस. आता मला सांगा 2 ने कोण कट करायचं? 56 का 180? तर 2 ने नेहमी तो कट करायचा. ओके, बे 1 बे, बे 9 18 0 0. म्हणजे इथं उत्तर आलंय 56 गुणिले 90. म्हणजे 56 चा गुणाकार तुम्हाला 90 सोबत करायचं आणि उत्तर काढायचं. करूया इथं 56 चा गुणाकार 90 सोबत. 56 चा गुणाकार कोणासोबत? 90 सोबत. ओके, 0 0 0 0. ओके, तिला पण केला असता आपण. 9 सक 54 हातच्याले 5, 9 5 45 आणि 5 किती? 50. 9 5 45 आणि 5 50. 0 0 4 0 5. 5040 किती आले? 5040. म्हणजे याचं उत्तर आले 5040. म्हणजेच या अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची जी बेरीज आहे ती आहे 5040. यस किती आहे? यस 56. ओके, याला हायलाइट करायचं आपल्याला, पण जरा अरेंजमेंट लावू आपण. आता आपल्याला इथं पण जागा कमी पडली आहे ना, आपल्याला जागाच कमी पडत आहे. यांची किंमत किती? 56. ओके, तर इथं लिहूया आपण. ओके, अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज एक 5040 आहे. ओके, आणि याला जरा हायलाइट करायचं आहे. दोन 1 2 आणि इकडे कट केलं. ओके, इथं लिहितो. 1 मिनिट, एकच मिनिट. मुलं म्हणतील काय डिस्टर्ब आहे? डिस्टर्ब नाही, एकच मिनिट. तुमच्यासाठीच अरेंजमेंट लावत आहे चांगली. ओके, यावर पटापट स्क्रीनशॉट. आधी याचा घ्या, घेतलाय. ओके, हा झाल्यानंतर याचा घ्या. मोठा प्रश्न होता आणि एकदम सिंपल मध्ये सांगितलंय मी तुम्हाला, सोप्या भाषेत. जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक कितवा आहे आता? प्रश्न क्रमांक आहे आता 5वा. ओके, प्रश्न क्रमांक 5वा एक कृती आहे.
जी यादी पेपरला पडलेली आहे. किती मार्कांसाठी पडली? 3 मार्कांसाठी पडलेली आहे. ओके, बोर्डाच्या पेपरला ही कृती याच्या आधी पडून गेली म्हटल्यानंतर सोपं, म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट आहे आणि सोपी सुद्धा आहे. काय म्हटलंय? 1 व 140 यांच्या दरम्यान, दरम्यान म्हटल्यानंतर विषय संपला. त्यांच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मध्ये यामधील नावाला किंवा दरम्यान नावाला तर त्यांच्यामधले अलीकडचं आणि पलीकडचा घ्यायचं नाही, त्यांच्यामधले 1 व 140 यांच्या दरम्यान म्हटल्यानंतर 1 सोडायचं, 140 सोडायचं, त्यांच्यामधले 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? ओके, 1 आणि 140 यांच्या मधील 4 ने भाग जाणारे, दरम्यान म्हणजे मधीलच. ओके, 4 ने भाग जाणारे, 4 ने भाग जाणारे नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आधी ही कृती दिलेली आहे ते आपण एकामागे एक पूर्ण करू. मी इथं लिहितो, नंतर इथं भरूया आपण, बरोबर का? तर सगळ्यात पहिलं काय म्हटलंय? 1 व 140 यांच्या दरम्यान असलेल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. ओके, डायरेक्ट अंकगणित श्रेणी लिहू. पहिली संख्या कोण आहे 4 ने भाग जाणारी? 4. 1 च्या पुढची 4, नंतर 4 2 8, 4 3 12, अप टू कुठपर्यंत जायचंय? 140 पर्यंत. आता 140चा जर विचार केला तर 140 ला 4 ने भाग जातो का? 4 1 4, 4 3 12, 14 तून 12 गेले 2, 0 4 25, 100% जातो. पण मग 140 घ्यायची का? नाही. का नाही घ्यायची? त्यांच्या दरम्यान म्हटलंय, म्हटल्यानंतर 140च्या मागची संख्या कोण आहे? ती आहे 136. इथं रेडीमेड देऊन ठेवलेला आहे. ओके, तर बघा इथं सगळ्यात पहिलं आपल्याला हे काढावं लागेल. जर त्यांची बेरीज काढायची 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची, तर त्याआधी हे काढावं लागेल की 1 व 140 यांच्या दरम्यान नेमकं 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. ज्या ठिकाणी त्या संख्या काढायच्या त्या ठिकाणी TN चा फॉर्म्युला वापरायचा. ओके, मग सर्वप्रथम आपण काय करू? A ची किंमत किती आहे? 4. B ची किंमत किती आहे? 8 4 गेला. डायरेक्ट करू का? बरं चला नको, 8 4 गेला 4. आणि हा जर दिलेला आहे तर तो कोण आहे आपला? TN. TN दिलेला असतो आणि N काढायचा असतो. फॉर्म्युला वापरू. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले किती रे बा? D. TN N किती आहे? ओके, TN डायरेक्ट दिलेला आहे 136 बरोबर. A 4 अधिक N किती आहे माहित नाही. D किती आहे? 4. 136 बरोबर 4 अधिक 4 1 4 N वजा 4 1 4. इथं तर 4 ला 4 कट झाला, 4 वजा 4 0. इथं राहिला 136 बरोबर. तिकडे किती आहे? 4 N. किती? 4 N. ओके, आणि 4 तिकडे गुणाकार करतो, तिकडे भागाकार, 136 भागिले 4 तिकडे राहिला N. 4 1 4, 4 3 12, 13 तून 12 गेले, उरला 1, 1 वरती किती? 6, 4 चूक किती? 16. म्हणजे N बरोबर किती आला? 34. म्हणजे 1 व 140च्या दरम्यान असे 134 संख्या आहेत ज्यांना 4 ने भाग जातो. समजले इथपर्यंत? ज्यांना कितीने भाग जातो? 4 ने. तर आपण आधी ते भरूया. बघा एकूण संख्या N किती आला आपला? N आला 34. टाका इथं 34. त्यानंतर A ची किंमत किती होती? A ची किंमत 4. D ची किंमत किती आली? 4. D ची किंमत 4. आणि TN किती होता? TN 136. TN किती? 136. फॉर्म्युला वापरलाय. ओके, या एकूण किती संख्या? N ची किंमत तर काढली 34. इथं काय लिहायचं आहे? मग इथं पण N ची किंमत किती? 34च लिहायची. इथं बघा 136 बरोबर. A ची किंमत किती आहे? A ची किंमत 4, N वजा 1, D ची किंमत 4. इथपर्यंत बरोबर आहे. आता SN चा फॉर्म्युला वापरायचा आणि खालचं सोडवायचं. चला सोडूया. इथंच वापरतो तुमच्यासाठी, पुढे पण जात नाही. SN चा फॉर्म्युला वापरूया. काय SN चा फॉर्म्युला? SN बरोबर N भागिले 2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले किती? D. ओके, इथं दिलेला आहे, वाटलंच तुम्ही बघू शकता. N किती आहे रे बाळ? टोटल 34 संख्या आहेत. N 34 भागिले 2 कंसामध्ये 2A, 2चा आणि A चा गुणाकार. A ची किंमत किती आहे? 4 अधिक N किती आहे? ओके, इथं जागा पुरत नाही, थांब व्यवस्थित करू आपण. N किती आहे? 34 बरोबर. N किती आहे? 34 भागिले 2, 2चा आणि A चा गुणाकार. A ची किंमत किती आहे? 4 अधिक N ची किंमत 34 वजा 1 गुणिले D ची किंमत किती आहे? ती पण 4. चला सोडूया. इथं बघा वजा 1. पुढच्या याच्यावर मुद्दाम घेत नाही, कारण कितीदा आपल्याला मग मागं परत यावं लागेल, परत पुढे जावं लागेल, ते डिस्टर्ब होईल. तर सोडूया. S 34 बरोबर 34 भागिले किती? 2, 4 दुने 8 अधिक 34 मधून 1 गेला 33 गुणिले 4. तर हा झाला S 34 बरोबर 34 भागिले 2. ओके, 8 अधिक 33 चौक 4 त्रिक 12, हा चालेल 4 त्रिक 12 ने किती? 13, 132. ओके, त्यानंतर काय? 34 भागिले 2 चा गुणाकार. 132 आणि 8 किती? 140. 2 ने नेहमी 8 कट करायचा. 2 1 2 2 7 14, 0 0. म्हणजे 34 चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे बघा. ही स्टेप इथं लिहितो बरं का खाली. इथं S 34 बरोबर 34 चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे? 70 सोबत. चला करूया.
ओके 7चा गुणाकार 34 सोबत करून त्याच्यावर एक 0 देऊन टाकू. 7 चौक 28, 7 चल 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती होतात 23 आणि इथे किती 0. बरोबर का? म्हणजे त्या ज्या संख्या आहेत 4 ने भाग जाणाऱ्या त्यांची बेरीज झाली 2380. किती आली 2380. या ठिकाणी आपण राईट करू 2300 किती 80. ओके. आणि इथं तुम्हाला आता भरायचंय, तर भरायचंय कसं, एस आणि एनची किंमत किती आहे, इथं 34 येईल, इथं पण 34 येईल, इथं बघा 2 आहे. ओके 2 आहे. डायरेक्टच लिहितो मी आता शेवटचं, इथं डायरेक्ट लिहितो 8 अधिक 132. 8 अधिक 132 आणि 8 अधिक 132 8 अधिक 140, इथं 8 अधिक 32 132 140. शेवटी उत्तर किती आलं 2380. इथं लई शॉर्ट स्टेप दिलं मी, एकदम फुल फॉर्म मध्ये सांगितले तुम्हाला. ओके. तर सगळ्यात पहिले हे ओके इथपर्यंत, त्यानंतर पुढचं हे ओके जे की खाली दिले. समजलंय? जरी हे लिहिलं नसेल तर हे ऍज इट इज लिहून काढा, याला पण फुल मार्क भेटतील. समजलं इथपर्यंत? घ्या बरं पटापटीचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय सांगतोय. एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28वे पद काढा. एकदम सोपं आहे. एक अंकगणित श्रेणी आहे, तिच्या पहिल्या 55 पदांची बेरीज देऊन ठेवली. ओके. आता आपण बेरजेचं जे सूत्र असतं बघा ते असतं एसएनचं. बरोबर, एसएनचा. पण इथं असं म्हटलंय एका अंकगणित श्रेणीमध्ये ओके काय बरं, एका अंकगणित श्रेणीमध्ये त्याच्यामध्ये 55 पदांची बेरीज, 55 पद म्हणजे एस 55, याची बेरीज 3300 आहे. यस सम 55 टर्म्स म्हणजे 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर तिचं 28वा पद काढायचंय, म्हणजे आपल्याला काढायचंय T28. कोण काढायचंय? T28 काढायचा. बरं, आता सगळ्यात पहिले जर विचार केला तर फॉर्म्युला एसएनचा असतो, एसएनचा. इथं एन असतो. मग इथं बघा एनच्या जागी कोण दिसतोय? एनच्या जागी दिसतोय 55. एनच्या जागी कोण दिसतोय आपल्याला? 55. ओके. आता फॉर्म्युला यूज करू. काय फॉर्म्युला आहे? एनच्या जागी 55 दिसला आणि एस 55चं व्हॅल्यू किती आहे बघा 3300. फॉर्म्युला काय आहे? एस एन बरोबर एन भागिले 2 कंसामध्ये 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. एस एन, एन किती आहे? 55 बरोबर. एन किती आहे? 55 भागिले 2 कंसामध्ये 2 ए ची किंमत माहिती आहे आपल्याला, अधिक एन ची किंमत माहित आहे 55 वजा 1 आणि गुणिले डी. ओके, गुणिले डी असे करूया. बरं, पुढे एस 55 ची किंमत बघा. एस 55 ची किंमत 3300. एस 55 ची किंमत किती आहे? 3300 बरोबर. 55 भागिले 2, त्यानंतर आतमध्ये बघा 2 अधिक 55 मधून एक गेला तर किती आला? 54 डी. ओके. आता पुढे काय करायचं आहे तर बघा, आपण हे 2-3 प्रकारे सोडू शकतो. 2-3 प्रकारे म्हणजे काय? हा जो कंस आहे आणि हा जो 55 भागिले 2 आहे, या दोघांमध्ये गुणाकार आहे. हा जर 55 भागिले 2 जर आपण आतमध्ये घेऊन गेलो तर 2 ला 2 कट होईल, या 2 ने 54 कट होईल. असंही करू शकतो किंवा असंही करू शकतो. हा 2 इकडे भागाकार करतो, इकडे त्याने गुणाकार करेल. चला करूया तसंच. 3300 हा 2 इकडे भागाकार करतो, इकडे त्याने गुणाकार करेल. आणि हा जो 55 वरती आहे तो इकडे खाली जाईल, भागिले 55. आणि बघा इकडं किती राहिला? 2 अधिक 54 डी. अधिक किती राहिला? 54 डी. काय अडचणीत पर्यंत? 2 वरती नेला, 55 खाली नेला. आता आपण काय करूया? ओके, या दोघांचा गुणाकार करून टाकू. 2 0 0 2 0 0 2 त्रिक 6 2 त्रिक 6 ओके 2 त्रिक 6 भागिले किती? 55. आणि बरोबरच्या पलीकडे किती राहिला? 2 अधिक 54 डी. त्यानंतर 55 ने 6600 ला भागून टाकू. चला इथंच भागतो तुमच्या समोर. 55च्या पाड्यात 66 आहे का नाही? 55 आहे का? 55 आहे जवळ त्याच्या. 66 मधून 55 गेले तर किती राहिले? 11. त्याच्यावरती आला 0. 55च्या पाड्यात बघा 110 किती नंबरला आहे? 2 नंबरला. 55 2 110. इथं 0 0 0. इथं जो 1 0 राहिलाय तो जसा खाली घेतला आपण तसंच तो वरती घ्यायचा. ओके, म्हणजे किती आलं? 120. म्हणजे 6600 भागिले 55चं उत्तर आलंय 120. किती आलंय? 120. इथं आलंय 120 बरोबर. 2 अधिक 54 डी बरोबर इथपर्यंत. त्यानंतर पुढे मला इथं 120 दिसतोय, इथं 2 दिसतोय, इथं 54. ओके, याच्या शेवटी 0, इथं 2, इथं 4. हे सगळे कोणाच्या पाड्यात असतील? 2च्या. या ठिकाणी आपण काय करूया? 2 ने भागूया. ओके, 2 ने भागू. ओके, 2 ने काय करूया? 2 ने भागूया.
ओके, 2 जर भागलं तर मला सांगा 120 भागिले 2 जर आपण केलं तर बे एक बे बे साई 12 शून्य, म्हणजे 2च्या पाड्यात 120 60 नंबरला आहे बरोबर. 2च्या पाड्यात 2 किती नंबरला? 1 नंबरला, म्हणजे ए अधिक 2च्या पाड्यात 54 किती नंबरला असेल तर 27 नंबरला. करून बघू इथं 54 भागिले 2. बे एक बे बे दोन्ही 4, 1 उरला 1 वरती 4, बे साती 14 किती 27 आणि सोबत काय डी. ओके, याला आपण समीकरण 1 म्हणू. समीकरण काय म्हणू? 1. आता मुलं म्हणतात समीकरण 1 का? ओके, समीकरण 1 याच्यासाठी कारण की इथंच आपल्याला उत्तर भेटणार आहे. सांगितलंय काय की 55 पदांची बेरीज किती आहे? 3300. 55 पदांची बेरीज, 55 पद म्हणजे यस 55. ओके, 55 पदांची बेरीज म्हणजे यस 55, ती 3300 आहे. तिथे यांची व्हॅल्यू 55 भेटली, फॉर्म्युला घेतला, तो फॉर्म्युला सोडत नेला तर मी इथपर्यंत आलोय, म्हणजे 60 बरोबर या अधिक 27 डी हे समीकरण पहिलं. आता काढायचं काय ते महत्वाचं आहे. ओके, काढायचं काय होतं? 28 पद. ओके, आता 28 पद म्हणजे काय? T28. आता T28 साठी जर विचार केला, ओके, T28 साठी तर बघा इथे यांची किंमत किती भेटते? यांची किंमत भेटते 28. यांची किंमत किती भेटते? 28 बरोबर. आता जर यांची किंमत 28 भेटते तर काय करूया आपण? TN चा फॉर्म्युला वापरू. TN बरोबर ए अधिक कंसामध्ये TN वजा 1 गुणिले डी. TN यांची किंमत किती? 28 बरोबर ए अधिक कंसामध्ये 28 वजा 1 आणि गुणिले किती रे? डी. T28 बरोबर ए अधिक 28 मधून एक गेला 27 आणि सोबत कोण येईल तिथं डी बरोबर. इथपर्यंत आता आहे. ओके, उत्तर इथं संपलेलं आहे. आपल्याला 28 पद काढायचं होतं. 28 पदासाठी एन 28 आहे, फॉर्म्युला यूज केला, इथपर्यंत आलो. आता अजून ए अधिक 27 डी तुम्ही बघितला तर ए अधिक 27 डी तुम्हाला इथं दिसतोय समीकरण 1 मध्ये, आणि त्या समीकरण 1 मध्ये ए अधिक 27 डी ची किंमत 60 आहे. ए अधिक 27 डी ची किंमत किती आहे? 60 आहे. मग टाकूया इथं. म्हणून समीकरण 1 वरून, समीकरण कशावरून? 1 वरून. समीकरण 1 वरून काय रे बाळ? T28 तासाच आणि बरोबर याची जी किंमत आहे ती आहे 60. किती आहे? 60. समजलंय? याची किंमत किती आहे? 60. म्हणजेच या अंकगणिती श्रेणीचे, या अंकगणिती श्रेणीचे 28वे पद 60 आहे. ओके, आता हे कशावरून म्हटलो परत एकदा बघा. ओके, हे जे आन्सर दिसतंय मला, हे इथं दिसतंय आणि त्याची किंमत किती आहे? 60. मग मी काय केलं? याच्या जागी 60 टाकून दिला. जर 60 टाकलं तर तेच माझा 28वा पद आहे. इथं उत्तर आपलं संपलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 कंप्लीट केलेला आहे. ओके, घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय? याचा देखील घ्या. घेतलाय? आता जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक किती आहे? 7. ओके, आता 7, 8, 9 असे 3च प्रश्न बाकी आहे, ते पण फास्ट मध्ये पाहून घेऊ. इथं काय म्हटलंय? एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमांकित पदांची बेरीज, 3 क्रमांकित पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. एक अंकगणिती श्रेणी आहे, त्या अंकगणिती श्रेणीमध्ये 3 क्रमांकित पद आहेत आणि त्या 3 क्रमांकित पदांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पद आपल्याला शोधायची. आणि ते 3 पद देऊन टाकली तिथं. कोणती पद आहेत ती? पहिली पद आहे बघा. ओके, 3 क्रमांकित पदे लिहूया. 3 क्रमांकित पदे आणि ती जी क्रमांकित पदे आहेत ते आहेत बघा ए वजा डी, त्यानंतर किती? ए आणि त्यानंतर ए अधिक डी. ओके, आता अटीनुसार जाऊया. 3 क्रमांकित पदे घेतली. हे पहिलं पद, हे पहिल्याच्या पुढचं, हे पहिल्याच्या मागच्या, असे 3 पद आहेत. ओके, मग आता अटीनुसार, कोणत्या अटीनुसार? पहिल्या अटीनुसार. काय आहे पहिली अट? पहिली अट आहे एका अंकगणिती श्रेणीत 3 क्रमांकित पदांची बेरीज. 3 क्रमांकित पदे हे आहेत, यांची बेरीज करायची. पहिलं पद किती आहे? ए वजा डी. दुसरं पद ए. तिसरं कोण आहे? ए अधिक डी. आणि यांची करायची बेरीज. यांची जर बेरीज केली तर उत्तर किती भेटतंय? ओके, बेरीज केली तर बेरीज भेटते 27. ओके, तर मग आता इथं बघा डी ला डी काय आला? कट. हा मायनस आहे, हा प्लस आहे, वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल. डी मधून डी गेला. इथं बघा 1 ए 2 ए आणि 3 ए. 1 2 3 ए झाला बरोबर का? 1 ए 2 ए 3 ए बरोबरच्या पलीकडे किती? 27. 3 इकडे गुणाकार करतो, तिकडे आता भागाकार करेल. ओके, 27 भागिले किती रे बाळ? 3. 3च्या पाड्यात 27 किती नंबरला आहे? 3 1 3 3 9 27. ए बरोबर किती? ए बरोबर 9. बरं, इथपर्यंत आलो. आता ए बरोबर 9च्या पुढे काय करायचं आहे? तर ए बरोबर 9 भेटला. आता दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार
ओके, काय आहे दुसरी अट? पहिली अट होती त्यांची जी बेरीज आहे ती 27 आहे आणि त्यांचा गुणाकार ही दुसरी अट आहे. हे ते तिघ पद आहे आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचं उत्तर आता 504 भेटणार आहे. पहिलं पद किती आहे? ए वजा डी, याचा गुणाकार ए सोबत, याचा गुणाकार ए अधिक डी सोबत आणि याचं उत्तर किती भेटेल आपल्याला? 504. ओके, बरं आता गुणाकार कसं करतो बघा. तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता. जर ए वजा बी गुणिले ए अधिक बी असेल तर याला मी ए चा वर्ग वजा बी चा वर्ग लिहू शकतो. ओके, असं शिकवलं होतं का? ओके, मग मुलं म्हणतात याचा यूज काय? तर बघा याचा यूज काय, ही रफ करतो आणि हा जो ए वजा डी आहे का याच्याजवळ हा गुणिले मध्ये ए अधिक डी लिहितो आणि हा जो ए का तो पलीकडून टाकतो आणि बरोबरच्या पलीकडे किती? 504. बरं आता काय मग इथं मला ए वजा डी आणि ए अधिक डी भेटतंय. याचं उत्तर काय असतंय? ए चा वर्ग वजा डी चा वर्ग, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, बी च्या प्लेसवरती फक्त इथं डी आहे. ओके, त्यानंतर काय याचं उत्तर झालं ए वजा डी गुणिले ए अधिक डीचं काय? ए चा वर्ग वजा डी चा वर्ग. त्यानंतर पुढे काय? पुढे इथं गुणिले मध्ये ए आहे आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे? 504. आता या दोघांनी एक तर याला गुणा नाही तर याने या दोघांना गुणा, त्याला गुणूया. ए गुणिले ए चा वर्ग तो झाला ए चा घन वजा ए गुणिले डी चा वर्ग ए डी चा वर्ग, बरोबरच्या पलीकडे किती? 504. आता काय करूया? ए ची किंमत टाकून देऊ. ए किती आहे? 9. मग टाका इथं 9, इथं 9चा झाला घन वजा 9 आणि सोबत डी चा वर्ग, इथं 9 ची किंमत 9 डी चा वर्ग आणि बरोबरच्या पलीकडे किती रे? 504. 9चा घन किती? 9चा घन म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9, 9 9 81, 81 चा गुणाकार 9 सोबत किती? 9 1 9, 9 8 72. म्हणजे जर तुम्ही 9चा घन केला तर तो येतो 729. किती येतो? 729 वजा इथं 9 डी चा वर्ग बरोबर किती? 504. आता काय हा 729 मध्ये तसंच ठेवतो. ओके, हा जर 504 इकडे आणला तर हा प्लसचा इकडे त्यांनी मायनस होईल बरोबर, आणि हा जर 9 डी चा वर्ग पलीकडे घेऊन गेलो तर तो 9 डी चा वर्ग अधिक होईल. बघा परत एकदा काय केलंय. हा 729 तसाच, तो प्लस इकडे त्यांनी मायनस झाला आणि हा मायनस तिकडे त्यांनी प्लस झाला बरोबर इथपर्यंत. का बरं? कारण की हे दोन नंबर सारखे ते मला एका बाजूने घ्यायचे. तुम्ही हा तिकडे पाठवलं तरी चालतंय, उत्तर तरी पण सेम येईल. ओके, फक्त एक स्टेप जास्त करावं लागेल, एक स्टेप कमी करायची म्हणून मी असं केलंय. 729 मधून 504 गेले तर किती येतात? 729 वजा 504, 729 वजा 504, 9तून 4 गेले 5, 200 जाऊन 7तून 5 गेले 2, 225, 225 आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे? 9 डी चा वर्ग. 9 आणि डी चा वर्ग या दोघांमध्ये गुणाकार आहे. 9 इकडे तरी भागाकार करेल. 225 भागिले किती रे? 9 आणि बरोबरच्या पलीकडे किती? डी चा वर्ग. 9च्या पाड्यात आपण 225 शोधूया. चला इथंच 225 भागिले 9. 9च्या पाड्यात 22 आहे का? नाही. 9 1 9, 9 2 18, 22 मधून 18 गेले तर किती उरतात? 4. त्या 4 वरती 5, 9 5 45, म्हणजे 225 भागिले 9 किती आला? 225 भागिले 9 आला 25 आणि 25 बरोबर डी चा वर्ग. ओके, 25 बरोबर डी चा वर्ग. आता ही स्टेप पुढच्या याच्यावर घेतो. 25 बरोबर डी चा वर्ग, 25 बरोबर डी चा वर्ग असा आला. याला मी असं पण लिहू शकतो ना, डी चा वर्ग बरोबर 25. चालतंय. ओके, रिप्लेस करू शकतो किंवा जागा बदलू शकतो. वर्ग जर पुढे गेला तर कशामध्ये जाईल? वर्गमुळात. ओके, मग मला सांगा हा जो 25 आहे तो कुणाचा वर्ग आहे? 5चा. पण कोणत्या 5चा? 25 हा अधिक 5चा पण वर्ग आहे, वजा 5चा पण वर्ग आहे. लक्षात ठेवायचं, जर वर्गमुळात कोणती संख्या असेल तर हे जे वर्गमूळ आहे त्याचं जे नोटेशन असतं ते असते प्लस और मायनस. म्हणजे आतमधली संख्या ही प्लसचा पण वर्ग आहे आणि मायनसचा पण वर्ग आहे. म्हणजे डी बरोबर हा 25 बाहेरील 5 मध्ये पण कोणत्या 5 मध्ये? प्लस मध्ये पण आणि मायनस मध्ये पण. का? कारण की 25 हा 5चाही वर्ग आहे, प्लस 5चा आणि मायनस 5चा पण. आता म्हणजे आपल्याला इथं डीच्या 2 किमती भेटल्या, एची एकच भेटली, एची 9 भेटली, डीच्या 2 भेटल्या. मग आपल्याला ती पदे काढायची होती. ओके, पण ती जर पदे काढायची तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आधी ए ची किंमत तुम्हाला 9 घ्यावं लागेल व डी ची किंमत किती घ्यावं लागेल? अधिक 5. आणि नंतर जर विचार केला तर ए ची किंमत 9 घ्यावा लागेल व डी ची किंमत किती घ्यावं लागेल तुम्हाला? वजा 5. ओके, ए ची किंमत दोन्हीकडे 9 आहे, पण एकदा डी ची किंमत 5 घ्यायची, डी ची किंमत वजा 5 घ्यायची. समजलं इथपर्यंत? ओके, व्यवस्थित बघताय. आता कोणती पद होती ती? पहिलं होतं ए वजा डी, दुसरं होतं ए, तिसरं होतं ए अधिक डी. इथं सुद्धा पहिलं पद काय होतं? ए वजा डी, मग ए आणि ए अधिक डी. चला टाकूया किमती. ए ची किंमत किती आहे? 9 वजा 5, 9तून 5 गेले 4, ए किती आहे? 9. त्यानंतर ए अधिक डी, ए अधिक डी, ए किती आहे? 9 अधिक डी किती आहे? 5, 9 5 किती? 14. म्हणजे इथं 4 9 14 भेटले. आता इथं किती भेटतात बघा?
ए किती आहे 9, मध्ये साईन आहे वजा, आणि डी पण वजा, हा वजा अधिक होईल, 9 आणि 5 किती आले 14. ओके, इथं मायनस होतं आणि आपण मायनस 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 प्लस झाला. ए किती आहे 9 आणि ए 9 आहे, ए 9 आहे अधिक आणि हा वजा आहे, डी किती आहे वजा, प्लस मायनस मायनस 5, नावातून 5 गेले 4. म्हणजेच काय, ती पदे क्रमागत पदे एकतर काय असतील 4, 9, 14. इकडे बघा 4, 9, 14, एकतर 4, 9, 14 किंवा 14, 9, 4 ही असतील. ओके, ही असतील. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6, ओके, प्रश्न क्रमांक 6 किंवा 7च आहे. ओके, 7 नंबरचा आपण संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील या. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे. एका अंकगणित श्रेणीतील 4 क्रमांकात पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमांकात पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा. एकदम सोपं आहे. मागच्या वेळेस 3 पदं होती, आता 4 आहे. आता 4 आहे तरी पण सोपं आहे. का बरं? तर सगळ्यात पहिला आपण ती 4 क्रमांकात पदे लिहून घेऊ. काय आहे बघा, 4 क्रमांकात पदे. बघा इथं दिलंय ए वजा डी, त्यानंतर ए, त्यानंतर ए अधिक डी, त्यानंतर ए अधिक 2d. ही ती 4 क्रमांकात पदे. आता अटीनुसार जाऊया. पहिल्या अटीनुसार चला. ओके, पहिली अट काय बघा, एका अंकगणित श्रेणीतील 4 क्रमांकात पदांची बेरीज, त्या चौघांची बेरीज किती आहे 12. म्हणजे 1, 2, 3, 4 यांची बेरीज करायची. ओके, ए वजा डी, त्यानंतर ए, त्यानंतर ए अधिक डी, याची बेरीज करायची याच्यासोबत ए अधिक 2d, आणि यांची करायची बेरीज. हा ए अधिक 2d आहे. ओके, आणि यांची जर बेरीज केली तर किती भेटते, बेरीज 12. इथपर्यंत बरोबर आहे. तर बघा इथं डी, या डीला डी कॅन्सल, कारण की हा मायनस आहे, हा प्लस आहे, कॅन्सल. त्यानंतर बघा 1, 2, 3, 4, 4 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. ओके, अधिक 2d बरोबर किती 12. या सगळ्यांचा जर विचार केला तर 4, 2 आणि 12 हे सगळे 2च्या पाड्यात आहे. मग आपण 2 ने भागूया. ओके, 2 ने भागून चला, बे 2 4 म्हणजे 2 आहे, 2 1 2 म्हणजे फक्त डी, बेसही 12. हे झालं समीकरण पहिलं. समीकरण कितवं आहे, हे समीकरण पहिलं. त्यानंतर पुढे अट क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्या अटीनुसार. दुसऱ्या अटीनुसार. ओके, काय आहे दुसरी अट? दुसरी अट आहे तसेच त्या 4 क्रमांकात पदांपैकी पहिली अट काय होती, सगळ्यांची बेरीज केली 4 ची तर 12. दुसरी अट आहे त्या 4 क्रमांकात पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या, तिसरा कोण आहे 1, 2, 3, हा तिसरा किती आहे ए अधिक डी, आणि चौथा कोण आहे, ओके, चौथा कोण आहे ए अधिक 2d. यांची जर बेरीज केली, तिसरं पद आणि चौथं पद यांची जर बेरीज केली, बेरीज, तर उत्तर किती भेटतंय, तर उत्तर भेटते आपल्याला 14. किती भेटते 14. ओके, तर इथं बघा ए आणि ए किती होईल 2a अधिक डी आणि डी किती होईल 3d, आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे 14. हे समीकरण कितवं, दुसरं. हे समीकरण नंबर 2. आता मला सांगा, जर 2 समीकरणं आपल्याला मिळेल तर आपण सर्व संख्या 1.1 पासून काय बघत आलो, ती सोडवायची, चलाचा लोप करून सोडवायची. इथं बघा 2a दिसतोय, इथं पण 2a दिसतोय, दोन्ही ठिकाणी 2a आहे. इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. मग दोघांची काय करावं लागेल, मग आपल्याला समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करावं लागेल. ओके, समीकरण 1 व किती रे बाळ 2 यांची वजाबाकी करू. चला करूया. 1 नंबरचं समीकरण काय 2a. 1 नंबरचं समीकरण बघा 2a अधिक डी बरोबर 6. 2a अधिक डी बरोबर 6. नंबर 2 समीकरण काय 2a अधिक 3d बरोबर किती 14. वजाबाकी म्हटल्यानंतर हे जे खालचे त्यांचे चिन्ह बदलतील, हा मायनस, हा मायनस, हा मायनस, 2a मधून 2a गेला. आता इथं वजाबाकी होणार 1d आणि 3, 3तून 1 गेला तर 2d,
वजाबाकी का, हा प्लस आहे आणि नवीन मायनस आहे. ओके, 3 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस, बरोबर. 6तून 14 जात नाही, 14तून 6 गेलं तर किती येतात 8, 14 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये, म्हणजे 2D बरोबर किती रे बा 8. हा 2 जर पलीकडे गेला तर इथं करतो, डी बरोबर 8/2, हा 2 तिकडं भागिले जाईल, बे एक बे, बे चौक 8, डी बरोबर किती 4, म्हणजे डी ची किंमत भेटली. ज्यावेळेस आपल्याला ती पदं काढायची त्यावेळेस आपल्याला ए ची आणि डी ची दोघांची किंमत पाहिजे, डी ची भेटली. मग आपण काय करूया, डी बरोबर जो 4 भेटलाय तो समीकरण 1 मध्ये टाकू, म्हणजे आपल्याला ए ची किंमत भेटेल. चला टाकूया, डी बरोबर किती 4, समीकरण समीकरण 1 मध्ये ठेवू, डी बरोबर 4 समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 बघा, 2a अधिक डी बरोबर 6, 2a अधिक डी बरोबर 6, 6च ना 6. चला 2a अधिक डी किती आहे 4 बरोबर 6, तर 2a 4 जर पलीकडे गेला तर 6, अधिक 4 पलीकडे गेला तर वजा 4, 2a बरोबर 6तून 4 गेले 2, हा 2 गुणाकार करतो तिकडे तिने भागाकार करेल. ओके, 2/2, बे एका, ए बरोबर किती 1. मग आता काय करायचं होतं आपल्याला, ती पदे काढायची होती. किती पदं होती 4. ओके, ती ओके आपण काय बरं चाललं लिहूया, ती 4 क्रमागत पदे खालील प्रमाणे. ओके, काय पद होती ती, पहिलं पद होतं ए वजा डी, दुसरं होतं ए, तिसरं होतं ए अधिक डी आणि चौथं होतं ए अधिक 2D. ओके, मग आता काय करायचंय, जिथं ए दिसतो तिथं ए ची किंमत, जिथं डी दिसतो तिथं डी ची किंमत. ए ची किंमत किती आली 1, ए ची किंमत आली 1 वजा, वाटलंच तर बघून घ्या, ए ची किंमत किती आली 1. ओके, ए वजा डी, आणि डी ची किंमत किती आली बघा, डी ची किंमत आली 4. एकातून 4 जातात का नाही, 4तून 1 गेलं तर किती 3, 4 मोठा म्हटल्यानंतर मायनस, त्यानंतर ए किती आहे, ए आहे 1, त्यानंतर ए किती आहे रे बा, ए आहे 1 अधिक 3, 1 आणि 3 किती 4, त्यानंतर ए किती आहे, ए किती आहे 1 अधिक 2, सॉरी डी ची किंमत किती आहे, डी ची किंमत 4 आहे बरं का, इथं चुकलं माझ्याकडून, डी ची किंमत इथं 4 पाहिजे, 1 आणि 4 5, त्यानंतर 1 अधिक 2 आणि डी मध्ये गुणाकार, डी ची किंमत आली 4, सोडूया, 1 अधिक 2 चौक 8, 8 आणि 1 किती 9, म्हणजेच ती पदे काय असतील, वजा 3 1 5 9 आहेत. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 8 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? ओके, यावर याचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सराव संच 3.3च्या शेवटच्या प्रश्नाकडे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय आहे, हा पेपरला पडलेला याच्या आधी 4 मार्कांसाठी. काय म्हटलंय, एका अंकगणित श्रेणीचे 90 पद शून्य आहे. ओके, जे जे दिले ते लिहून घेऊ. एक अंकगणित श्रेणी आहे आणि त्या अंकगणित श्रेणीमध्ये बघा, एका अंकगणिती श्रेणीमध्ये 90 पद म्हणजे T9, याचं उत्तर 0 आहे. बरं, हे बरोबर आहे. त्यानंतर तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, दाखवा. एकदम सोपं आहे. 90 पद 0 आहे, तर सगळ्यात पहिला आपण काय करू, आपला फॉर्म्युला असतो TN चा. यांच्या जागी इथं किती भेटतो, यांच्या जागी 9 भेटतो. ओके, यांच्या जागी 9 भेटतो. मग यांच्या जागी 9 घेऊ आणि फॉर्म्युला यूज करू. काय आहे, TN बरोबर ए अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी. TN n किती आहे 9 बरोबर ए अधिक n किती आहे 9 वजा 1 गुणिले डी. T9 इज इक्वल्स टू ए प्लस नावातून एक गेला तर 8D. ओके, आणि मला सांगा T9चं उत्तर किती आहे. T9चं उत्तर 0 आहे. T9च्या जागी 0 टाकून देऊ. हे झालं समीकरण पहिलं, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे समीकरण पहिलं. ओके, जे आपल्याला इथून तिथून लागणार आहे शेवटपर्यंत. आता काय करायचं आहे, 90 पद 0 आहे म्हटल्यानंतर आपण एक समीकरण तयार केलं, म्हणजे जिथं कुठं ए अधिक 8D आपल्याला दिसत त्याच्या जागी आपण 0 टाकू शकतो. आता इथं 29 पद नावाला नाही 19 पद नावाला, आधी 29 पदाचं सूत्र तयार करू, मग 19 पदाचं. ओके, चला T29 साठी
T29 साठी जर विचार केला तर TN यांच्या जागी किती भेटतो, यांच्या जागी 29. टाका फॉर्म्युला. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले T. TN किती आहे 29, A अधिक N किती आहे 29 वजा 1 गुणिले T. T29. आता T29 ची किंमत आपल्याला माहित नाही, जसं इथं T9 ची किंमत 0 होती, मग ते आपण टाकली. आता याची किंमत टाकायला नाही म्हटल्यानंतर तसंच ठेवा. A अधिक 29 मधून 1 गेला तर किती झाला 28. 29 मधून 1 गेला 28 गुणिले T 28 D. T29 बरोबर A अधिक हा जो 28 D आहे का. आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं 2x अधिक 3x किती होतं, तुम्ही म्हणणार 5x. का बरं, दोघांसोबत x आहे म्हणून. आता हा जो 28 D आहे का, मी त्याला असं लिहू शकतो 8D अधिक 20D. ओके, म्हणजे 20 आणि 8 किती होईल परत 28. मग मला सांगा, हा जो पार्ट आहे तो इथं दिसतोय आणि त्याची किंमत 0 दिसते. टाकूया. T29 बरोबर याच्या जागी 0 अधिक किती 20D. म्हणजे T29 ची किंमत किती आली, T29 ची किंमत आली फक्त 20D. किती आली 20D, 20D. बरोबर इथपर्यंत काय अडचण आहे. ओके, इथं लिहायचंय समीकरण कशावरून घेतलं आपण. ओके, समीकरण 1 वरून डायरेक्ट लिहू आपण 1 वरून. हा, आता पुढे आता T19 काढू. 29व पद आलंय आणि 19व पद आलंय. T19 साठी विचार करूया. T19 साठी जर विचार केला तर यांची किंमत भेटते इथं मला 19. मग TN चा फॉर्म्युला लावू. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. N किती आहे 19 बरोबर A अधिक N किती आहे 19 वजा 1 गुणिले किती D. T19 बरोबर A 19 मधून 1 गेला तर किती 18. 18 गुणिले D 18D बरोबर. T19 बरोबर A अधिक हा जो 18D आहे, जसं इथं 28D होता त्याला 8D आणि 20D लिहिला बरोबर का. 18D ला कसं लिहू शकतो मी 8D अधिक 10D. म्हणजे 8 आणि 10 किती होतील परत 18. तर मला सांगा, हा जो पार्ट आहे या पार्टच्या प्लेसवरती मी 0 टाकू शकतो, कारण की याची किंमत 0 आहे. त्याला टाकूया, याची किंमत 0 टाका आणि अधिक किती 10D. म्हणजेच काय, हा जो T19 आहे आपला, त्या T19 ची किंमत किती भेटली 10D. ओके, T29 ची किंमत भेटली 20D. T19 ची किंमत भेटली 10D. करायचं काय, आपल्याला हे करायचं होतं, जर ह्या अंकगणित श्रेणीमध्ये 9वं पद जर 0 असेल तर हे जे 29व पद आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट आहे दाखवायचं. दाखवूया ना. सगळ्यात पहिला आता T29 घेऊ. T29 किती आलाय, T29 आला 20D. किती D 20D. ओके, मग मला सांगा, मी जर 20 ला 2 गुणिले 10 लिहिलं तर चालतंय का. 10 दुने किती होतात 20. चालतंय ना. मग लिहूया. 20 ला मी असं लिहितो 2 गुणिले 10D. 2 गुणिले 10D बघा, 10 20D. आता 2 गुणिले हा जो 10D आहे, मला असं दिसतंय की 10D ची किंमत T19 आहे. इथं बघा 10D ची किंमत किती आहे T19. टाका इथं T19. हा झाला T29. ओके, आता करा प्रूफ. काय, या अंकगणित श्रेणीमध्ये 29व पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. ओके, दुप्पट म्हणजे 2 गुणिले, तिप्पट म्हणजे 3 गुणिले. ओके, आणि इथं आपलं आता सिद्ध झालेलं आहे. ओके, सिद्ध झाले. अशा प्रकारे संपूर्ण सराव संच आपण 1 शॉट लेक्चरमध्ये संपवलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घ्या पटापट. घेतलाय, याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 3.3 हा एकाच लेक्चरमध्ये संपवलेला आहे. ओके, लेक्चर थोडंसं मोठं झालं असेल, पण तुमच्यासाठी ओके, तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहण्याची ओके ताण होऊ नये म्हणून तुमच्यासाठी एकाच लेक्चरमध्ये मी संपवलेला आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.